पडलेला आहे त्यापैकी 7 मते ही बाद किंवा नोटाला गेलेली आहे. बाद म्हणण्यापेक्षा नोटाला गेलेली आहे. म्हणजे 7 मतदारांना वरील 6 पैकी एकही उमेदवार मुख्यमंत्री पदासाठी पात्र आहे असं वाटलेलं नाहीये. नोटा. यानंतर आलुरे राधिका सचिन वर्ग 10 4 मते पडलेली आहेत. टाळ्या वाजवत राहायचं. यानंतर मठपती गौरव सुनील वर्ग 9 चिन्ह कंपास 21 मते पडलेली आहेत. गुणगुणे संध्या सोमनाथ वर्ग 9 चिन्ह पेन 26 मते पडलेली आहेत. संताये आशिष परमेश्वर वर्ग 7 35 मते चिन्ह वही. आणि आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उमेदवार एकाच वर्गाचे आहेत. पद कोणालाही गेलं तरी एकाच वर्गात जाणार आहे. त्याच्यामुळे फार काही चर्चेचा विषय नाही. एवलगे प्राची आणि वर्ग 10 चिन्ह पुस्तक 80 मते. आणि भाग्ये सुयश रत्नाकर वर्ग 10 चिन्ह रबर 116 मते. मते घेऊन कुमारी प्राची एवलगे 80 मते घेऊन 1 सेकंड सर आधी माझं 80 मते घेऊन कुमारी प्राची एवलगे उपमुख्यमंत्री झालेली आहे. प्राची विचारमंचावरती यायचंय. आणि सुयश भाग्ये सर्वाधिक मते सुमारे 36 मतांचा फरक आहे. 36 मताच्या आघाडीने सुयश रत्नाकर भाग्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 चा मुख्यमंत्री म्हणून कैलासवासी बापूसाहेब पाटील विद्यालयातून निवडून आलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवून पाटील विद्यालय वडवळ माननीय धनश्री मॅडम मुख्याध्यापिका यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथ घेतो. मी सुयश भाजगे शाळा कैलासवासी बापूसाहेब पाटील विद्यालय वडवळमध्ये इयत्ता 10वीमध्ये शिकतो. मी संविधान साक्ष शपथ घेतो. मी आपल्या विद्यालयाचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थी आणली जाईल किंवा मला ज्ञान होईल अशी कोणतीही बाब मी मुख्यमंत्री पदाची गरिमा नष्ट करेल ती बाब जाहीर करणार नाही. कोणत्याही विद्यार्थिनीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पक्षपातीपणाची वागणूक देणार नाही. जय हिंद. बापूसाहेब पाटील विद्यालय वडवळ नागनाथ माननीय श्री धनश्री मॅडम मुख्याध्यापिका यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथ घेते की मी कुमारी प्राची अनिल वनगे शाळा कैलासवासी बापूसाहेब पाटील विद्यालय वडवळ नागनाथ इयत्ता 10वीमध्ये शिकते. मी संविधान साक्ष घेते की मी आपल्या विद्यालयाची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल आणि मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब जी मुख्यमंत्री पदाची गरिमा नष्ट करेल ती बाब जाहीर करणार नाही. कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पक्षपातीपणाची वागणूक देणार नाही. जय हिंद.